मंत्र्यांनी मी तुमच्या सर्वांच्या समोर माननीय मुख्यमंत्र्यांचा आभार मानणार की जे जे सभागृहामध्ये मी जेवढ्या मागण्या केल्या तेवढ्याच्या तेवढ्या मागण्या या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मंजूर केल्या। एक मी पहिली मागणी केली होती की याला कोणालाही सोडलं नाही पाहिजे। त्यांनी स्पष्ट सांगितलं या कोणालाही सोडणार नाही। SIT स्थापन केली पाहिजे, IG लेवलची SIT स्थापन केली। 10 लाख रुपयाची मदत केली पाहिजे। ती 10 लाख रुपयाची मदत त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे। ठीक आहे, तुमचं म्हणणं आहे तर आम्ही त्याच्यामध्ये आणखी वाढ करण्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांशी बोलू। आणि महत्त्वाचं काय की अशा केसेस मला स्वतःला अनुभव आहे की आता आपण फार रोषात आहोत, रागात आहोत, पण कालाय तस्मै नमः, काळ काही गेल्याच्या नंतर गोष्टी विसरल्या जातात। तर माझं एकच म्हणणं इथं आलेल्या सगळ्या सरपंचांना, कितीही कालावधी जाऊ द्या, संतोष देशमुखला तुमच्या मनातनं विसरू नका, एवढीच माझी प्रामाणिक प्रार्थना तुम्हाला सगळ्याला आहे। मनातून विसरू नका। ती केस जशी 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 पुढे जाईल तसं तसं ही जी आक्रमकता अक्षी आहे, या आक्रमकता अशीच राहू द्या आणि संतोषच्या कुटुंबियाच्या बरोबर राहण्याची मानसिकता ठेवा। आणि दुसरं, मी स्वतः या सगळ्या आता आज आम्ही उज्ज्वल निकम यांची ऑर्डर कशी निघेल इकडे पाहतोय, कारण एक गावचा सरपंच गेलाय। 27,000च्या वरती ग्रामपंचायती या महाराष्ट्रामध्ये आहे, तमाम महाराष्ट्रात। तुम्ही एवढे प्रतिनिधी आलाय म्हणजे जवळपास 27,000 ग्रामपंचायतीचे प्रमुख म्हणून तुम्ही इथं आला। त्याला सगळ्यांनीच यावं असा काही नियम नसतो, परंतु प्रातिनिधिक स्वरूपात तुम्ही आला। अतिशय महत्वाची बाजू तुम्ही या ठिकाणी मांडलेली आहे। त्याच्यामुळं यांना मौका लागला पाहिजे, हे 302 मध्ये गेले पाहिजे आणि बिन भाड्याच्याच खोलीमध्ये राहिले पाहिजे। आणि यांना बिन